मित्रांनो, आपल्याला ही पाठीमागे आदत वासरू दिसते. चांगल्या रीतचा पळ आहे, पण वासराला जसं पैर पाहिजे तसं पैर पण भेटत नाही ती आणि चर्चा होत नाही. बघूया नक्की कुठल्या गावचं वासरू आहे, कारण पाहणाऱ्या वासराची चर्चा झाली पाहिजे. मी कायम बोलत असतो. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि वासराचा परिचय. आमचे गाव विंग, तालुका कराड, जिल्हा सातारा. विंगातला वासराचं नाव आहे सिंबा. आणि आता दुसरं तिसरं मैदान असेल. पहिल्या मैदानात विंगात गोलावत राहिलं. आता हे दुसरं मैदान आहे. दुसऱ्या मैदानात सुनील पैलवान यांच्यावर पहिरा होता सोन्यावर. पण आज गटाला थोडेस 19-20 झाल्यावर थोडा पराभव झाला. आता तिसरं मैदान आहे म्हणजे आजचं त्याचं. आता ज्यावेळेस मैदानात आणायचा विचार करता की बाबा ही मैदान आहे, आता वासरूची नेलं पाहिजे, त्यावेळेस काय डोक्यात आणतं बाबा, कसा पायरा केला पाहिजे का, किंवा काय काय नियोजन ठेवली पाहिजे ती? कारण आता कसं होतंय, पायरा नाही होत. हो, पहिरा म्हणजे एकतर आम्ही सगळी पोरं कामाला आहे. कामाच्या व्यापातून वेळ काढून सगळेजण संध्याकाळी बसून नाही का विचार करतो कोणावर पाहायचं. पण आता पायऱ्याची एवढी पंचायत आहे, कोणाला फोन डावल त्याचं म्हणजे पायरा झालाय किंवा हे असंच उत्तर देऊन माणसं इग्नोर करतात नाही का. त्यामुळे पोरं तर सगळ्यांनी विचार करून कुठला गरीबाचा बाबा गावल मालक ते शब्द बोलून पायरा करतो. आता बैलगाडी क्षेत्र मित्रांनो, बऱ्याच आता अडचण आहे त्या बैलगाडी क्षेत्रात. आता तुमच्यासारखी जवान पिढी यात भरपूर आहे आणि बऱ्याच जणांना सक्सेस भेटलाय, पण अपयश बी बऱ्याच जणांना भेटलेलं आहे. त्यातनं काय होते माहिती आहे का, खचून जाती जवान पिढी की बाबा वासरू पळते चांगलं, पण कुठेतरी पायरा नाही, या भरपूर अडचण येते. त्यामुळं ज्या स्टेपला त्याचं नाव पाहिजे त्या स्टेपला जात नाही. कसं करता मॅनेज ही आत्ताची जवान पिढी? जवान म्हणजे सगळी कामाला असं, मग घरातल्यांचा विरोध असून पण सगळेजण फक्त त्या वासरावर प्रेम असल्यामुळे सगळेजण येतात. परंतु तर काय पायऱ्याच्या ह्यानं सगळं होऊन जातं ना. कधी असं वाटलं का हो की बाबा आपल्या उद्योगाकडे ध्यान द्यावं, ह्या नादाकडे जरा कमी लक्ष द्यावं, कारण अडचणीच भरपूर आहेत? तसं बऱ्याचदा वाटतं, पण शेवटी नादा पुढे सगळं वाद आहे म्हणतात, त्यातली गोष्ट आहे. सगळं काम धंदा बघून ह्या वासराच्या प्रेमासाठी किंवा एक नाद असल्यामुळं सगळं करून यांच्यावर लक्ष. मित्रांनो बघा, खरंच बैलगाडी क्षेत्र एवढं काम ट्रेंडिंगला आले तर शेवट नाद आहे. नादापुढं सगळ्या गोष्टी पाठीमागे राहतात. नाद पूर्ण करायला लागतो, भले काम एक दिवस थांबवायला लागतं, पण नाद ते पूर्ण करतात. आता तुम्ही पण त्यांच्या सोबत आहे. काय या नादाविषयी आताच्या काय वाटतंय? नाद म्हणला तर चांगला आहे, नाहीतर तो बाद पण आहे. कसं आहे, सगळं घरचं बघून, उद्योगधंदा बघून, कामाचं सगळ्या व्यापातून आपण बैलावर जो प्रेम करतो ना, त्या प्रेमापोटी आपण नाद करायचा आहे. आणि ती सगळं विचार करूनच आपण या नादात पडलेलं चांगलं आहे. असं नाही की फक्त नादच करायचं, बाकीच्या गोष्टी दुर्लक्ष केलं पाहिजे. सगळं उद्योग आपलं घरदार बघून, मित्रमंडळी सांभाळून चालायला लागते. खरं मित्रांनो, जसं त्यांनी सांगितलं, सगळ्या गोष्टीकडे बॅलन्स करायला पाहिजे. जर तुम्ही बॅलन्स ठेवला तर तुमच्या जीवनाचाही बॅलन्स सरळ राहणार आहे. कारण नाद हा सोपा राहिला नाही. नादात ह्या खर्च भरपूर आहे, बऱ्याच अडचणी आहेत. त्या बैल पळून दिकाल तुम्हाला कोण विचारत नाही. आता बैल पाळला नाही तर ठीक आहे, पण बैल पळून दिकाल एवढ्या अडचणी येते त्या. पहिराच असा होतो की आता आमचे सुनील भाऊ पैलवान आहे ते, कारण आमच्या प्रेमापोटी त्याने आज बैल दिला. पण बाय मिस्टेक की आज गाडीला बसली नाही आमची, त्यामुळे आम्ही आज मार खाल्ला. कारण विंगात आपण बसलेलो आहे, फायनलला राहिलेलो आहे. कारण इथून पुढे आता तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या प्रेमापोटी इथून पुढे पैर व्हावं. मित्रांनो बघा, मन त्यांचं मोठं आहे. कारण काय होतंय, आता आज गाडी बसली नाही, पण खचून गेली नाहीत ती आणि नाराज पण झाली नाहीत वासरावर की बाबा आज गाडी बसली नाही त्याच्यावर नाराज व्हावं. ही गोष्ट तुमची मला आवडली की खचून जायचं नाही, तयारी चांगली करायची, नंतर उतरायचं. बैलावर आपल्या नाराज नाही व्हायचं. नाराज होऊन काय करायचं, आता आपण प्रेमापोटी आपण याला सांभाळतोय, सर्व करतोय. त्याचा संघर्ष पण आता चालू आहे, त्याचा व्यायाम वगैरे चालू आहे.
त्याच्याबरोबर आपण पण संघर्ष केला पाहिजे, आपण पण संयम ठेवला पाहिजे. आज ना उद्या तो आपल्याला सोन्याचे दिवस आणून देईल. त्याच्यावर नाराज होऊन काय चालणार नाही. पुढे असं संघर्ष करत राहू आम्ही. त्यामुळेच मित्रांनो बैलगाडाचे क्षेत्र आपलं एवढं उंचावत गेले. काय आता तुम्ही पण त्यांच्या सोबत आहे, काय काय सहकार्य असते दिवसभर वासराचं सकाळी चारा बिरा सगळं आणण्यापासून सगळं असतंय. संध्याकाळी बरडा बिरडा टायमिंग वर सगळं सगळं करतो. त्यात म्हणजे कमी पडेल असं काहीच ठेवत नाही. प्रत्येक दरवेळी मैदानाला जाताना हे करताना त्याची पूर्वतयारी सगळं चर्चा करून ही आम्ही सगळी आमच्यात असं म्हणजे जाणता माणूस असं कोण नाही. यांच्यासारखी पहलवानांसारखी मोठी माणसं आहेत, त्यांना आम्ही विचारून ही करून सगळं पैरा बिरा करत असतो, मैदान करत असतो. आता तुम्ही बाकीचे जॉब वगैरे करता किंवा कॉलेज करून सगळ्या गोष्टी करता, पण ज्यावेळेस ह्या मुख्य प्राण्याच्या सानिध्यात राहता, त्याची सेवा करता, त्यावेळेस काय गोष्टी जाणवते पॉझिटिव्ह? त्याचं एक प्रेम आहे मालकावर. म्हणजे आपण त्याला जेवढं जपल तेवढं आपल्यासाठी तो करल. भले आज त्याचं थोडक्यात काहीतरी कुठंतरी आपण काहीतरी करताना मिस्टेक होत असेल, पण पुढे जाऊन तो आम्हाला साथ देईल ह्याची हमी 100% पाळणार वासरू. म्हणजे मुख्य प्राण्यावर जीव लावला तर सगळ्यात गोष्टी साध्य करू शकतोय. होय, सगळं करू म्हणजे नाव करेल, सगळं करेल, आमच्यासाठी पळेल तो, म्हणून आम्ही सांभाळतोय त्याला. मित्रांनो बघा, बैलगाडा मालकाचा हाच विश्वास पुढं नेत असतो मालकाला. कारण आपल्या नंदीवर जर विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. मी कायम बोलतो, आता पैलवानांच्याकडे येतो. पैलवान तुम्ही आहे ना, पायरा दिला आणि आज मोठेपणा तुमचा मानला पाहिजे की बाबा बऱ्याच अडचणी आल्या, पण तुम्ही एका शब्दावर पायरा दिला. काय झालंय, जेव्हा मी मैदानाला वासरू बघितलं, या वासरात काहीतरी भोवते आहे. आपला बैल जर या वासरावर पाहिला तर 100% गाडी राहणार, कोणाची बी गाडी मारणार. पण आज थोडी मिस्टेक झाली खाली सुट्टीला, त्यामुळे गाडीनं आपल्या मार खाल्ला. आणि या पोरांचा इतका प्रयत्न बघून आम्हाला नाही का मनाला थोडं हे वाईट वाटलं. त्यांच्या या प्रयत्नाला 100% यश येणार. आज ना उद्या वासरू त्यांचं नाव करणार. फक्त त्याला उजवीचा बैल ठाम लागला तर वासरू कोणाची बी गाडी टाकणार, एवढं त्या वासरात ताकद आहे. म्हणजे वासराचं ते वैशिष्ट्य म्हणायला उजवीचा बैल त्याला लागला की वासरू कोणाची बी गाडी मारणार. कारण मी आज स्वतः बघितलं, त्याची ताकद आहे, भवितव्य आहे त्या वासरात. शेट काय वाटतं, ही जी नवीन पिढी आहे ही सगळी सहकारी तुमची मनापासून सगळं प्रयत्न चालू आहे ती, आणि यश पण एक दिवस नक्की भेटणार आहे. कारण जे प्रयत्न करतात त्याला एक दिवस यश ही नक्की भेटते. यश आता भेटल, मी म्हणायचं गेलं तर यश भेटल, पण बैलाला एवढी गती आहे ना, खालून जी सुटतो तळ तोंडावर निकाल घेतो, मला गॅरंटी आहे. हे मेवणेत माझे तिन्ही पण, माझा नवऋषिकेत धुमाळ आहे, मला पण लय नाद आहे बैलांचा भरपूर. पण काय करायचं, पनवेलला मी राहतो. पण आता तुम्हाला आवर्जून विचारतो मी, सिटीत राहून हा मातीतला खेळ तुम्ही अजून तुमच्या हृदयात जिवंत ठेवलाय, बाबा जरी शहरात राहिलो तरी हा खेळ विसरला नाही पाहिजे. नाही, कसा काय विसरणार नाही खेळ. हा नाद करणार तर पूर्णच करणार, नाहीतर नाही. तिकडं आल्यानंतर कसं वाटतं ज्यावेळेस मैदानात घेऊन येतात त्याला, त्या तुमचे मेहुणे आहेत त्यांच्यासोबत येतात, दिवस काढता, भले हार हो जीत हो, दिवस सगळा सारखाच आहे, कारण चढ उतार हो कायम आहे. पण काय डोक्यात काय विचार असते दिवसभर? काय डोक्यात विचार असतो काय, पण इथं आलं की जरा स्वर्ग वाटतं, खेळायला मजा येते वगैरे, त्यांना पण हे वाटतं. पण एक म्हणजे एक हे नाद आहे बोलायला गेलं तर. म्हणजे कधीतरी आपल्या स्वतःसाठी पण वेळ काढला पाहिजे, वेळ काढला पाहिजे. ह्या वासराची चॉईस कुणाची होती घेताना? वासराची होती विशाल मेवण्याची. काय बघितलेलं होतं तुम्ही घेताना? आता तुम्ही जवान आहे, कुणाच्या पाय ठेवून ही शिकला की बाबा अशी पारख केली पाहिजे, किंवा कोण गुरु होतं तुमचं? गुरु आमचे श्रीकांत नारायण पाटील हे आमचे गुरु होते. त्यांच्या सानिध्यात राहून किंवा त्यांचंच वासरू होते, त्यांनीच म्हणले की हे वासरू आज ना उद्या काम करणार तुमचं, हे वासरू तुमच्या दावणीवर न्या. त्यांच्या मोठेपणामुळे आज आपल्या दावणी वासरू आहे. त्यांचे उपकार खूप आहेत आपल्यावर.
काय अपेक्षा आहे पायऱ्याची, कसा पायरा असावा तुमच्या ह्याने, कारण तुम्ही कायम सोबत आहे ते. पायरा म्हणा गेलं तर उजवीचा पायरा आपल्याला लागेल. वासराला खालून तळ भरपूर तळ आहे. फक्त खालून बैल घेऊन जाणार त्याला तोंडा फक्त पाहिजे आपल्याला, एवढा फक्त स्पीडचा बैल पाहिजे. हीच अपेक्षा, दुसरी काय नाही. वासर कधीच कमी पडणार नाही त्यांना. या खेळात काय अपेक्षा ठेवून तुम्ही उतरलाय की बाबा हा खेळ खेळतोय पण या गोष्टी साध्य झाल्याच पाहिजेत काही करून? तसं म्हणा गेलं तर अपेक्षेसाठी आपण कधी हा खेळाच नाही. हा शेवटी जेव्हा पलीकडचा नाद आहे, नादासाठी हा खेळ खेळतोय आपण. अपेक्षा काय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत आपण अपेक्षा ठेवू शकतो, पण ह्या नादात अपेक्षा ठेवून कुठलाच माणूस वर जाणार नाही. आज हार उद्या जीत हे चालूच राहणार आहे. फक्त नाद म्हणून हा खेळ खेळा जावा ही माझी अपेक्षा, एवढं बस. घरच्यांचा कधी विरोध आलाय का? घरच्यांचा रोज विरोध असतो, पण त्यांना हे करून आपण हा नाद करतोय तेच खूप आहे आमच्यासाठी. बघा मित्रांनो, विरोध सगळी कुठनच आहे, पण ह्यो नाद आहे आणि नाद असाच ह्यो मराठी माणसाचा मातीतला खेळ चालू राहणार आहे. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की आता हा नाद तर करताय, सगळ्या गोष्टी होते ते, बऱ्याच जणांचा विरोध आहे, काय कायांचे पॉझिटिव्ह एनर्जी देते ती, पण नक्की काय हा नाद म्हणजे काय? बैलगाडी क्षेत्राचा नाद का? नाद भरपूर गोष्टी असतो, पण ह्या क्षेत्रात आलं की बाकी सगळं जे दुःख आहे ते निघून जातं. महत्वाचं पहिली गोष्ट ह्या इथं माणसाला कसलंही टेन्शन असतं, ह्या नादात इथं आल्यावर टेन्शन कोणत्या डोक्यात नसतं. कोणता विचार पण विचार बी कोणत्या डोक्यात येत नाही की बाबा आज आपल्या मागे टेन्शन आहे किंवा काय गोष्टी आहेत नाही का. तर इथं आलं की डोक्यात एकच बाबा आपलं वासरू पळलं पाहिजे किंवा कुठं तरी आपल्याला गुलाल भेटला पाहिजे, हीच अपेक्षा असते, दुसरं कोणती अपेक्षा नसते त्याच्याकडे. आता एक प्रश्न विचारतो, ज्यावेळेस हारून तुम्ही घरी जाता, अपयश भेटतं, त्यावेळेस डोक्यात काय विचार ठेवून जाता की पुढच्या वेळेला यश मिळवायचे, आज हारलोय? हारून जरी घरी गेलो तरी संघर्ष थांबवायचं एवढं डोक्यात असते. दुसरी गोष्ट अशी, त्याचं आज गेले थोडं जरा आराम त्याचा आजच्या दिवस, दुसऱ्या दिवशी बसून त्याचा व्यायाम किंवा खुराक बिराक सगळं वाढवून त्याचा स्टॅमिना कसं तयार होईल हाच विचार डोक्यात असतो. त्याची तालीम ही रोज पण चालू असते. कधी आपल्याला संघर्ष संपल आणि कधी गुलाल भेटेल ह्याचीच वाट बघा असतं, बाकी काय नाही. मित्रांनो बघा, सगळ्या बैलगाड्या मालकांचा असाच संघर्ष चालू आहे आणि संघर्ष चालू असला तरच पुढे कुठेतरी आपल्याला यश भेटणार आहे याची आशा असते. आता कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा द्यायचा पायऱ्यासाठी की बाबा आम्हाला असा पायरा पाहिजे, पायरा कसा पाहिजे ते सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा देणार? पहिरा विशाल कनसे हे बैलाचे आमचे सगळे नियोजन करते ते, त्यांचा नंबर देतो. सांगू नंबर? 951193 4246. ह्या नंबरला कॉन्टॅक्ट केला तर चालेल. आणि आपल्याला उजवीचा शहाणा चांगला बैल भेटला की डावीनं आपलं वासरू नाही ऐकणार. उजवीचा चांगला बैल भेटला की आपल्याला एक नंबर पायरा होऊ शकतो. गाडी गोलात राहणार 100%. कारण डावीला हा वासरू खूप पळतो, कारण आपल्याला उजवीचा बैल शहाणा पाहिजे. मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा करूया की जशी त्यांची इच्छा आहे त्या कुठनं अपेक्षा आहेत की कमीत कमी गुलाल घ्यावा, बाकीच्या काही मोठ्या अपेक्षा नाही त्या, आणि पायरा त्यांना चांगला भेटावा. धन्यवाद.